जय गजानन माऊली. बुलढाण्याजवळच जळगाव येथे गजानन महाराजांचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. जय गजानन महाराज की जय. जय गजानन. आपण विष्णू नाही बाळा भेटणार, विष्णू नाही भेटू शकत ते. आता तू अभ्यास करणार. नमस्कार. जय गजानन माऊली. आजचा दिन विशेष. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि आज आम्ही चाललोय दर्शनासाठी. तर चला आमच्या सोबत. आजचा ब्लॉग अत्यंत शांत आणि संस्कारी असणार आहे, कारण आज आपण खाणार आहे बेसन आणि पोळी. आता आपण जाऊयात आपल्या वाहनाकडे, ज्याने आपण तिथपर्यंत जाणार आहोत. चला वाहनाकडे. हे आमचे सारथी. आता हे चालवतील आमचा रथ. चला बसा. मी यांचा सारथी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा एक धार्मिक ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये काही नियम पाळले जातील आणि हा खूप शांततेत चालेल. आम्ही अत्यंत शांतपणाने हा ब्लॉग तुम्हाला दाखवूयात. आजपर्यंत तुम्ही मस्ती बघितली असेल, आज तुम्ही शांतता बघता. जय गजानन माऊली. जय गजानन. जय गजानन माऊली. आमच्या सूत्रांमार्फत आम्हाला माहिती मिळालेली आहे की बुलढाण्याजवळच जळगाव येथे गजानन महाराजांचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. त्याची यात्रा सुद्धा असते आणि इथे प्रसाद सुद्धा भेटते. आणि आम्ही त्याच ठिकाणी आता जाणार आहोत आणि तिथे दर्शन घेणार आहोत, जेणेकरून पुढील परीक्षेसाठी सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत की सर्वांचे पेपर चांगले जाऊ. नो बॅक्स. तर माऊली, अंततः आम्ही आलेलो आहोत गजानन महाराज श्री गजानन संस्थान जळगाव येथे यात्रेसाठी. आणि तुम्ही आता गर्दी बघू शकता इथे की किती आहे. मित्रांनो, इथे येतात आम्ही बारीमध्ये लागलो दर्शनाच्या आणि एक अत्यंत परमसुख आम्हाला इथे प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या दर्शनासाठी जातो तर तेव्हा बारीमधून आपण जातो तर ते एक अत्यंत वेगळंच सुख असते. श्रींच्या दर्शनाची ओढ या बारीमधून जाताना वाढत जात आहे. गर्दी आपण बघू शकता आजूबाजूला. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. तुझे पाहता झालो मी दंग, मन झाले प्रसन्न ऐकून तुझे अभंग. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि अत्यंत खरोखर मनाला खूप प्रसन्नता इथे वाटत आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांमध्ये फक्त एक भक्ती आणि भाव आहे. तर माऊली, आता आपण आलेलो आहोत महाप्रसादालयाकडे. तुम्ही बघू शकता किती भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आणि ते माऊली काही दोन शब्द यावरती बोलतील. अनवानी पायाने श्रींच्या बारीमध्ये उभे राहिल्यानंतर काही काळानंतर आमचं दर्शन झाले आणि आता आम्ही महाप्रसादाकडे वळत आहे. आपण बघू शकता गर्दी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. जय गजानन. तर मित्रांनो, आता आपण भक्तिपूर्वक बनलेल्या अशा महाप्रसादाचा आनंद घेत आहोत. हा महाप्रसाद इतका अत्यंत चांगला आहे की तुम्ही कुठलं हॉटेलचं जेवण सुद्धा यापुढे फेल आहे. बघू शकता तुम्ही हा महाप्रसाद. एखाद्या हॉटेलच्या जेवणाला सुद्धा लाजवेल असं हे अन्न आहे. आणि किती भक्त या महाप्रसादाचं ग्रहण करत आहेत तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण जाऊया यात्रेकडे.
अवलंबून विस्तृत 20 नाही बाळा भेटणार ते, 20 नाही भेटू शकत ते 50 रुपयाचे. पळ लवकर, मम्मी घरी बोलवलं तर पळ. एवढे तर मस्त काय याला तुम्ही चेंडू घेऊन नाही भेटत, गाडी घेऊन दे नाही. साप हालू कोण नाही राहिला, साप हालत का बरं नाही. आता तू अभ्यास करणार. आपण बघू शकता मित्रांनो की आकाळशी पाळणा किती छान गरगर गिरक्या घेत आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे चिमुरडे लहान लेकरं किती सुंदर आनंद घेत आहेत त्यांच्या जीवनाचा. बघा, गोंडस आणि निरागस असे हे मुलं आहेत, ज्यांना कुठला स्वार्थ वगैरे काहीच नाहीये. त्यांना माहिती सुद्धा नाही की आपल्याला उद्या काय करायचं आहे. तर माऊली अत्यंत आनंदात आणि उत्साहात आमचं श्रींचं दर्शन पार पडलेलं आहे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालेलो आहे. आम्ही या ठिकाणी यात्रा सुद्धा भ्रमण केलेली आहे आणि खूप छान असा अनुभव आम्हाला इथे आलेला आहे. अतोनात श्रद्धा आणि प्रेम घेऊन आम्ही श्रींच्या चरणी नतमस्तक झालो. जय गजानन. तर खरोखर मित्रांनो, मंदिरात गेल्यावरती किती सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते आणि आपण किती सकारात्मक होतो याचा अनुभव आम्ही आज स्वतःहून घेतलेला आहे. आणि आजच्या या धावपळत्या भरकटलेल्या दैनंदिन युगामध्ये जर आपल्याला एक योग्य मार्ग हवा असेल तर भक्तीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही मित्रांनो. आपल्या मनाला भक्तीमध्ये रुजू करा आणि या प्रेमरूपी भवसागरातून तरुण जा.